सुखी जीवन जगण्यासाठी 80 तोडगे आणि उपाय। श्री स्वामी समर्थ। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सगळेच जीवनात सुख, शांती आणि समाधान शोधत असतो, पण खरी सुखाची गुरुकिल्ली बाहेर कुठेही नसते। ती आपल्या विचारात, कृतीत आणि सवयींमध्ये लपलेली असते। आज आपण जाणून घेऊया सुखी जीवन जगण्यासाठी 80 खास उपाय जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील। चला तर मग सुरुवात करूया। उपाय नंबर 1, सतत हसतमुख राहा, कारण चेहऱ्यावरचं एक स्मित अनेक तणाव आपोआप दूर करून टाकतं आणि स्वतःसोबतच इतरांनाही आनंद देतं। उपाय नंबर 2, दररोज कृतज्ञता व्यक्त करा, कारण धन्यवाद म्हणण्याची सवय आपलं मन समाधानाने भरून काढते। उपाय नंबर 3, ध्यान आणि प्राणायामाची सवय लावा, कारण शांत मनच खरी सुखाची अनुभूती देते। उपाय नंबर 4, कुटुंबासोबत वेळ घालवा, कारण खरी शांती ही नात्यांमध्येच दडलेली असते। उपाय नंबर 5, दररोज चालण्याची किंवा व्यायामाची सवय लावा, कारण निरोगी शरीर हेच आनंदाचं खरे मूळ आहे। उपाय नंबर 6, सकारात्मक विचारांची पुस्तकं वाचा, कारण वाचन मनाला नवीन दिशा दाखवतं। उपाय नंबर 7, रागावर नियंत्रण ठेवा, कारण राग हा सुखाचा सर्वात मोठा शत्रू असतो। उपाय नंबर 8, सोप्या जीवनशैलीत राहा, कारण दिखावा आणि अति खर्च नेहमीच असंतोष निर्माण करतो। उपाय नंबर 9, आवडती गाणी ऐका, कारण संगीत मनाला अनोखा आराम देते। उपाय नंबर 10, सात्विक अन्न खा, कारण पोटातलं अन्न थेट मनस्थितीवर परिणाम करतं। उपाय नंबर 11, निसर्गात वेळ घालवा, कारण हिरवळ, झाडं आणि पावसाचा सुगंध मनाला खऱ्या अर्थाने सुखावतो। उपाय नंबर 12, दुसऱ्यांना मदत करा, कारण दान आणि सेवा ही खरी संपत्ती असते। उपाय नंबर 13, भूतकाळातील चुका विसरा, कारण सतत त्या आठवून मनाला त्रास करून घेणं निरर्थक असतं। उपाय नंबर 14, पुरेशी झोप घ्या, कारण शांत झोपेतूनच पुढच्या दिवसाचा आनंद मिळतो। उपाय नंबर 15, घर स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छतेतून सकारात्मक ऊर्जा मिळते। उपाय नंबर 16, घरातली पूजा किंवा प्रार्थना कधीही चुकवू नका, कारण ती मनाला समाधान देते। उपाय नंबर 17, डायरी लिहा, कारण आपल्या भावनांना शब्द देणं मन हलकं करतं। उपाय नंबर 18, नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा ठेवा, कारण प्रगतीतच खरा आनंद आहे। उपाय नंबर 19, पक्ष्यांना दाणा पाणी द्या, कारण निसर्गाशी जोडलेलं मन नेहमी सुखी राहतं। उपाय नंबर 21, इतरांचं कौतुक करा, कारण कौतुक केल्याने दोघांच्याही मनाला समाधान मिळतं। उपाय नंबर 22, सकाळी लवकर उठा, कारण लवकर उठल्याने तुमचं मन ताजेतवाने राहतं आणि दिवसभराची कामं वेळेत पूर्ण होतात। उपाय नंबर 22, सकाळी गरम पाणी प्या, कारण शरीर शुद्ध झाल्यावर मनही हलकं होतं आणि आनंदी राहतं। उपाय नंबर 23, इतरांचं मनापासून ऐका, कारण कुणाला समजून घेण्याने आपलं मन अधिक शांत होतं। उपाय नंबर 24, आपल्या आवडीची छंद जोपासा, कारण छंदातून मिळणारा आनंद वेगळाच असतो। उपाय नंबर 25, आभार मानण्याची सवय लावा, कारण मी जे काही आहे ते पुरेसं आहे हा विचारच खरी समृद्धी देतो। उपाय नंबर 26, घरात अनावश्यक वस्तू नको ठेवू, कारण अव्यवस्था मनाला अस्वस्थ करते। उपाय नंबर 27, मनापासून नाती जपा, कारण खरी संपत्ती म्हणजे माणसं असतात। उपाय नंबर 28, सकारात्मक विचारांचे सुविचार वाचा, कारण एका ओळीतूनही जीवन बदलण्याची ताकद असते। उपाय नंबर 29, माफ करण्याची सवय लावा, कारण माफ केल्याने मन हलकं होतं आणि राग नाहीसा होतो। उपाय नंबर 30, अनावश्यक खरेदी टाळा, कारण गरजेपुरतीच वस्तू खरेदी करणं सुखाचं खरं रहस्य आहे। उपाय नंबर 31, झाडं लावा आणि त्यांची काळजी घ्या, कारण हिरवळ मनाला नेहमीच शांती देते। उपाय नंबर 32, दुसऱ्यांना नेहमी प्रेमाने वागवा, कारण गोड बोलण्यातून मोठी नाती टिकून राहतात। उपाय नंबर 33, जंक फूड कमी खा, कारण आरोग्य चांगलं असेल तरच आनंद टिकून राहतो। उपाय नंबर 34, दूध, फळं, भाज्या यांचा आहारात समावेश करा, कारण शरीर तंदुरुस्त असेल तर मन आपोआप आनंदी राहतं। उपाय नंबर 35, घरात संध्याकाळी दिवा लावा, कारण त्या प्रकाशातून सकारात्मक ऊर्जा पसरते। उपाय नंबर 36, फुलं लावा, कारण फुलांचा सुगंध आणि सौंदर्य मनाला आनंदी करतो। उपाय नंबर 37, अनावश्यक मोबाईल वापर टाळा, कारण वेळ वाया गेल्याने असमाधान वाढतं। उपाय नंबर 38, वाईट सवयींना अलविदा म्हणा, कारण सवयीच माणसाचं भविष्य घडवतात। उपाय नंबर 39, लहान यशाचंही सेलिब्रेशन करा, कारण छोट्या छोट्या गोष्टींतून खरा आनंद मिळतो। उपाय नंबर 40, इतरांच्या यशात आनंद मानायला शिका, कारण हेवा कधीही सुख देत नाही। उपाय नंबर 41, लहान मुलांसोबत वेळ घालवा, कारण त्यांचं निरागस हसू मन प्रसन्न करतं। उपाय नंबर 42, मंत्रजप किंवा नामस्मरण करा, कारण अध्यात्मात मनाला खरी शांती मिळते। उपाय नंबर 43,
आपल्या जन्मदिवशी एखादी चांगली गोष्ट करा, कारण त्या दिवशीचं समाधान आयुष्यभर लक्षात राहतं. उपाय नंबर 44. मनातलं मनमोकळं बोला, कारण दडपणं म्हणजेच दुःखाचं कारण. उपाय नंबर 45. कधी कधी प्रवासाला जा, कारण नवीन ठिकाणं मनात ताजेपणा आणतात. उपाय नंबर 46. पालतू प्राण्यांसोबत वेळ घालवा, कारण त्यांचं निरागस प्रेम मनाला आनंद देतं. उपाय नंबर 47. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका, कारण शांत विचार केल्यावरच योग्य उपाय दिसतो. उपाय नंबर 48. डोंगर, समुद्र, नदीकाठी फिरायला जा, कारण निसर्ग हेच खरं औषध आहे. उपाय नंबर 49. थोडं थोडं पैसे वाचवा, कारण सुरक्षित भविष्य मनात शांती आणतं. उपाय नंबर 50. इतरांना काहीतरी शिकवा, कारण ज्ञान वाटल्याने वाढतं आणि मन समाधानी राहतं. उपाय नंबर 51. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा, कारण त्यांची ऊर्जा तुमच्याही जीवनात आनंद भरते. उपाय नंबर 52. वाईट संगती टाळा, कारण नकारात्मकता नेहमीच मनाला खाली खेचते. उपाय नंबर 53. अनावश्यक बातम्या आणि नकारात्मक गोष्टी टाळा, कारण सतत नकारात्मकता ऐकून मन जड होतं. उपाय नंबर 54. दररोज एखादं कारण शोधा आनंद साजरा करण्याचं, कारण आनंदी राहणं हेच आयुष्याचं खरं ध्येय आहे. उपाय नंबर 55. दररोज हलका व्यायाम करा, कारण शरीर निरोगी असेल तर मनही निरोगी राहतं. उपाय नंबर 56. घरच्या बजेटचं योग्य नियोजन करा, कारण पैशांवरचं नियंत्रण तणाव कमी करतं. उपाय नंबर 57. तणाव आला की गरम चहा किंवा पाणी प्या, कारण थोडी विश्रांती मोठा फरक घडवते. उपाय नंबर 58. नेहमी गोड बोलण्याचा प्रयत्न करा, कारण कटुवाणी नात्यांमध्ये भिंत उभी करते. उपाय नंबर 59. कधी कधी शांत राहा, कारण शांततेतूनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उपाय नंबर 60. नेहमी दानधर्म करा, कारण दुसऱ्यांना दिलेला आनंद तुमच्याकडे दुप्पट परत येतो. उपाय नंबर 61. सकारात्मक आठवणी मनात जपा, कारण त्या आठवणींवर आधारलेलं मन सदैव आनंदी राहतं. उपाय नंबर 62. वेळेचा आदर करा, कारण वेळ वाया गेली की मनात नेहमी खंत राहते. उपाय नंबर 63. घरात सगळ्यांना समान वागणूक द्या, कारण समानतेतून खरी शांती मिळते. उपाय नंबर 64. इतरांना प्रोत्साहन द्या, कारण प्रोत्साहनामुळे माणूस फुलून निघतो. उपाय नंबर 65. स्वयंपाक आवडीने करा, कारण जे अन्न प्रेमाने बनतं तेच समाधान देतं. उपाय नंबर 66. इतरांना छोटासा सरप्राईज द्या, कारण त्यातून नात्यांमध्ये आनंद वाढतो. उपाय नंबर 67. रात्री झोपण्यापूर्वी सर्व चिंता विसरा, कारण उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येतो. उपाय नंबर 68. आपल्या गुरुजनांचा आदर करा, कारण त्यांचं मार्गदर्शन जीवनात प्रकाश आणतं. उपाय नंबर 69. मनातील समस्या जवळच्या माणसांशी शेअर करा, कारण मन मोकळं झालं की ओझं हलकं होतं. उपाय नंबर 70. सायकल चालवा किंवा पायी फिरा, कारण शारीरिक हालचालीतून मानसिक शांती मिळते. उपाय नंबर 71. चित्र काढा, लेखन करा किंवा कला जोपासा, कारण सृजनशीलतेत खरा आनंद आहे. उपाय नंबर 72. गाणं गा किंवा नाच करा, कारण मन मोकळं झालं की जीवन अधिक रंगतं. उपाय नंबर 73. नात्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या, कारण त्या नात्यांना मजबूत करतात. उपाय नंबर 74. कामात विश्रांती घ्या, कारण थकलेलं मन कधीही आनंदी राहू शकत नाही. उपाय नंबर 75. शेती, बागकाम किंवा मातीशी खेळा, कारण जमिनीशी जोडलेलं मन शांत राहतं. उपाय नंबर 76. आवडत्या क्षणांचे फोटो काढा, कारण आठवणी आयुष्यभर आनंद देतात. उपाय नंबर 77. नेहमी आशावादी राहा, कारण अंधार कितीही दाटला तरी सकाळ नक्की होते. उपाय नंबर 78. जुने मित्र भेटा, कारण जुन्या आठवणींमध्ये अनोखी मजा असते. उपाय नंबर 79. मनात शांती ठेवण्यासाठी वाद टाळा, कारण वादातून कधीच सुख मिळत नाही. उपाय नंबर 80. प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून आनंदात जगा, कारण उद्याची चिंता न करता आजचं जीवन साजरं करणं हेच खरं सुख आहे. मित्रांनो, या 80 उपायांमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनासाठी खूप सुंदर बदल घडवता येतील. लक्षात ठेवा, सुखी जीवन मिळवण्यासाठी बाहेर धावायची गरज नाही, तर आपल्या मनातला प्रकाश जागवण्याची गरज आहे. जर हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच सुंदर उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि प्रेरणादायी माहिती घेऊन. धन्यवाद.